जय जय रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. खरं तर या बाजूला आपण पाहतोय की बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी खरं तर सर्व भाविक या ठिकाणी एकवटलेले आहेत. ह्या गाड्या जवळजवळ 2-2, 4-4 तास उभ्या आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, समजून घेऊया. आम्हाला सांगा, आपण कुठून आलात? आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. सकाळी 10:30 आम्ही लाईनला लागलोय, पण प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही येत. ट्रॉफिक काढाय सुद्धा नियोजन नाही. ना एक पोलीस अधिकारी ना कोण आहेत. आता इकडे आम्हाला कळलं की नवीन आयुक्त आलेले आहेत सोलापूर जिल्ह्याला मॅडम म्हणून, त्यांचं काही नियोजन दिसत नाही. ट्रॉफिक काढण्यासाठी 2 पोलीस तरी त्यांनी कमीत कमी ठेवले पाहिजेत ना. आता एवढं चेअरमॅन झाले तर आला आम्ही लाईनला लागलोय. आता वाजले असं जर राहिलं तर तुम्ही कसं पुढचं नियोजन कसं असणार? पुढचं नियोजन आता दर्शन कसं घ्यावं आम्हाला हेच आहे. गाडी लावायची, गाडी पुढे लावणार, उतरणार कसं, चालत कसं जाणार? अजून 7 किलोमीटर, पार्किंगची सुद्धा सोय नाही. 7 किलोमीटर तुम्हाला जायचंय. 7 किलोमीटर तुम्हाला जायचंय. पुढे कसं जाणार? पार्किंगला जागा तिथे लावून आम्ही चालत दर्शन करून आलो असतो, पण पार्किंग सुद्धा नाही आमच्याकडे. एकूणच प्रशासन, पोलीस प्रशासन या ठिकाणी कमी पडताना दिसते. कारण प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी आहे. खरं तर बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत. आपण अजूनही या ठिकाणी काही भाविक आहेत. ट्रॉफिक मध्ये आम्ही 11 वाजेपासून आलात. तुम्ही कुठून आलात? साताऱ्यावरून आलो. साताऱ्यावरून आलात. काय वाटतंय तुम्हाला? पुढं सोय होईल तुमची अशी वाटते? नाही ना, आता युटर्न घेऊन जावं लागेल. पण युटर्न पण यांनी 2-3 किलोमीटर वरती ठेवले. मग कसं आम्ही गाडी बस घेणार सांगा? काय केलं पाहिजे? परिस्थिती तशी भयानक आहे. एकूणच पोलीस प्रशासन आणि येथील नगर परिषद असेल किंवा नगरपालिका यांच्या माध्यमातून काहीतरी सोय व्हावी अशी तुम्हाला सोय करावी थोडीफार काहीतरी. ते पुढे होऊन लक्ष देऊन गाड्या ह्या गाड्यांना थोडंफार साईडला इकडे तिकडे जाण्यासाठी जागा तर अवेलेबल करून द्यावी. बरोबर आहे. आपण ऐकलंय की या ठिकाणी जागांचे ऍडजस्टमेंट करून गाड्या पुढे निघाल्या पाहिजे. ठीक आहे, बघूया पुढे काय घडेल ते. चालेल. रामकृष्ण हरी. या ठिकाणी बसेस पुढे चाललेल्या आहेत. बरेचसे माऊली या ठिकाणी गाडीमध्ये आहेत. माऊली, रामकृष्ण हरी. कुठून आलात माऊला? बारामतीहून आलात. केव्हा बसला? सकाळी 7:30 वाजता. 7 वाजता. अजून काय पंढरपुरात आलेलं नाहीत? अजून दूध पंढरीतच आहात. अजून पुढे आता पंढरपूर येणार, मग तुम्हाला दर्शन मिळणार. काय वाटतं, किती वाजतील सगळं उरकायला? 5 वाजता. 5 वाजतील. नंतर परत गाडीची सोय काय? हीच गाडी? गाडी ठरवून आणलेली का तुम्ही? ठीक आहे. दर्शनाला जाणार. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. अतिशय संत गतीनं हे गाड्या पुढे जात आहेत. खरं तर हे 3.5 जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतर या ठिकाणी असणार आहे. आता हे गाड्या कुठं पार्क करणार हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला सांगितलं जातंय पोलीस प्रशासन या ठिकाणी लक्ष घालणं आवश्यक आहे असं म्हणणं येत आहे, परंतु पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी कमी पडते की काय हा प्रश्न उभा राहतोय. जनसमुदाय प्रत्येक रस्त्याला या ठिकाणी आहे. आपण पाहतोय जिथे मंदिर परिसर आहे त्या मंदिर परिसरात पोलीस तैनात आहेत. त्याचबरोबर जिथे रस्ते आहेत जॉईंट होतात त्या रस्त्याला देखील पोलीस प्रशासन आहे, परंतु या ठिकाणी दिसत नाही. आणि जरी असेल तरी पुढचा पर्याय खुला झाल्याशिवाय गाड्या पुढून निघू शकत नाही. माऊली, आपण कुठून आलात? किती वेळ झाला निघालेले करून? 2 तास झाला. इथे अडकले 2 तास झाले. अजूनही पुढची गॅरंटी नाही. खरं तर गाडी माझ खरं तर या ठिकाणी आपण ऐकलंय की ट्रॉफिक मध्ये सगळी मंडळी अडकलेली आहेत. बरेचसे मंडळी भाविक भक्त बाहेरून आलेले आहेत. आपण या ठिकाणी जाऊ शकतो. मला सांगा माऊली, किती वाजता निघाले आणि कुठून आलात? आम्ही बारामतीला आलोय. सकाळी 9 वाजता निघालो होतो. वाखारीपासून आम्हाला ट्रॉफिक लागलाय. आता मला सांगा, पुढे तुम्ही गाड्या कुठं पार्क करणार? पुढे आमची ग्रुप पंढरीपाशी माजी सैनिक दिंडी 64 नंबर. आता ही दूध पंढरी चालू झाली, अजून पुढे जायचं? ग्रुप पंढरीपाशी तिथंच 64 नंबर दिंडी माजी सैनिक दिंडीमध्ये जायचं, सामील व्हायचं आणि मग तिथनं चालत जायचं. काय वाटतं, किती वाजता या सगळ्या प्रक्रियेला किंवा दिवसभरामध्ये दर्शनासाठी, रांगेसाठी किती वेळ? उशीर संध्याकाळी 6-8-9 वाजतील, पण आनंद वाटतो मला. जायचं म्हणजे जायचं. खरंच निश्चय त्यांचा आहे, वारीमध्ये जायचं म्हणजे जायचं. वेळ किती लागू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली, किती वेळ झाला घरून निघाला तर आता किती वाजता पोहोचणार? आम्ही सकाळी निघालो होतो 5 वाजता. 5 वाजेपासून निघाला.
आणि आता इथे अडकला. हो, काय वाटतं किती तासात पोहोचणार अजून मंदिराजवळ? आम्ही आता ओके, धन्यवाद. जिकडे पाहावं तिकडे गाड्यांची गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी मध्ये खर तर आपण पाहतोय पाठीमागे देखील अजून गाड्या आहेत. अगदी शेवटपर्यंत तो वाखरी परिसर आहे. एवढं पुण्याकडनं येणाऱ्या किंवा बाकीच्या जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या, त्या सगळ्या गाड्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अडकलेल्या गाड्या दिसत आहेत. जातोय ना, कॅमेराला पुढे गेला ना. ते बघूया या ठिकाणी कोण आहेत. आमदार साहेब आहेत का गाडीमध्ये? आमदार साहेबांचे छोटे बंधू आहेत. बंधू आहेत, रिलेटिव्ह आहेत. आमदार साहेब नाही आहेत. मला सांगा, आता ट्रॉफिक मध्ये किती वेळ तुम्ही अडकलात? आता आम्हाला 2.5 तास झाले. 2.5 तास. कुठून आला तुम्ही? आम्ही भिवंडीवरून. भिवंडीवरून, मुंबईकडून आलात. तर प्रत्येक वर्षी येतं का? याच वर्षी आलात? दरवर्षी येतो. येत आहे. 11 वर्ष झाले. एकादशीच्या दिवशी येतं का अगोदर येतात? एकादशीच्या अगोदर येतो, पण यावेळी जरा काम जास्त असल्या कारणाने आज दिवशी झाला पण आलात. मला एक सांगा, आता ही गाडी तुम्ही पुढे जाताना पंढरपूरकडे चाललात म्हणजे दर्शनासाठी किंवा कळसा दर्शन घेणार, आता तिथे गाडी जाणार का? नाही, गाडी तिथे नाही जाणार. कमीत कमी 2-3 किलोमीटर तरी चालावं लागेल. आणि आम्ही चालू तिथे असं काही ठरवलंय का? ते पार्किंग तुमचं आहे? नाही, आता भेटेल तिथे लावणार. खरं काही कोणावर सक्ती नाही, काय नाही. जरी आम्ही आमदार साहेबांची माणसं असलो तरी सर्वसामान्यांना जो नियम आहे तो नियम आम्ही पाळू आणि नेहमी पाळतो. खर तर आपण ऐकलंय, आमदार महोदयांचे जर रिलेटिव्ह असले तरी जो सर्वसामान्यांना न्याय आहे तोच आम्हाला न्याय घेऊ आणि नियम पाळू, अशी त्यांची भावना आहे. आणि खरी परिस्थिती आहे या ठिकाणी. VIP पासेस किंवा सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन असेल किंवा तिथलं स्थानिक ते विश्वस्त मंडळ असेल किंवा एकूणच महाराष्ट्र शासन असेल, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की VIP दर्शन वगैरे असला काही प्रकार नाही. सगळी माणसं एक आहेत. सगळ्यांना जो सारखा नियम आहे तोच या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून हे देखील आता बरेच भाविक या ठिकाणी येत आहेत. राजकारण समाजकारणामध्ये काम करणारी बरीचशी मंडळी. आमदार शांतारामजी मोरे यांचे रिलेटिव्ह आहेत. निश्चित ते या ठिकाणी आलेले आहेत. दर्शन त्यांना रांगेत घ्यायचंय किंवा जे समाजामध्ये जो नियम असेल त्या नियमाने ते घेत आहेत. आपण पाहतोय अजूनही बरेचसे गाड्या पाठीमागे रांगा दिसत आहेत. खऱ्या अर्थानं ही जी मंडळी आलेत ही सगळी गावाकडनं आलेली आहेत, परंतु दर्शनासाठी या ठिकाणी त्यांची इच्छा आहे. काय वाटते, दर्शन मिळेल? दर्शन तर घेतलंच पाहिजे, एवढं लांबून आलोय मंदिरावरती. तुम्ही रांगेत लावणार का दर्शनाला, का मुखदर्शन घेणार, का मुख दर्शन, कळसाचं घेणार? कळसाचं मुख दर्शन. कळसाचं घेणार.